आपल्यापैकी बऱ्याच जणांना वारंवार UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मूत्रमार्ग संसर्ग होत असतो, ज्याच्यामुळे वारंवार लघवीला जावं लागणं, लघवी करतेवेळी थांबून थांबून होणं, युरिन पास करतेवेळी आगाग होणं यांसारखा अनुभव या पेशंटला येत असतो। त्यासाठी बऱ्याचदा अँटीबायोटिकचा कोर्स देखील केला जातो, पण ही लक्षणं थांबत नाहीत किंवा त्याचा होणारा पुनरुद्भव थांबत नाही। तर प्रामुख्याने वारंवार होणारा मूत्रमार्ग संसर्ग किंवा UTI हा कोणत्या कारणास्तव असेल याचा जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केला तर प्रामुख्याने शरीरात पित्त दोष वाढल्यानंतर, पित्ताची उष्णता शरीरात मुरल्यानंतर या प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये मूत्रदाह किंवा मूत्रकृच्छ यांसारखी लक्षणं उत्पन्न होत असतात, ज्याच्यामध्ये युरिन पास करतेवेळी जळजळणे, त्या ठिकाणच्या भागाला आगाग होणे, सूज आल्यासारखं वाटणे, युरिन पास करून झाल्यावरही पुन्हा लगेच युरिनला जावंसं वाटणे किंवा थेंब थेंब युरिन पास होणे यांसारखी लक्षणं हे पेशंट सांगत असतात। या प्रकारच्या तक्रारींवर चंदन हे अतिशय उपयोगी पडणार आहे। श्वेतचंदनाचा गंध जर आपण एक साधारणतः अर्धा चमचाभर मधाबरोबर किंवा अगदी पाण्याबरोबर जरी घेतला तरी युरिनला होणारी जळजळ, वारंवार युरिनला जावं लागणं हे कमी व्हायला मदत होऊ शकेल। आयुर्वेदीय औषधींच्या दुकानात मिळणारे चंद्रप्रभा वटी, गोक्षुरादी गुगुळ, वरुणादी काढा यांसारखी औषधी या वारंवार होणाऱ्या UTI मध्ये उपयोगी पडणारी आहेत। युरिनला अतिरिक्त प्रमाणात जळजळ होत असेल तर उशिरासव 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ घेतलं तर युरिनला होणारी जळजळ थांबायला मदत होऊ शकेल।